नमस्कार. माझं यूट्यूब चॅनल म्हणजे हे जनतेचं कोर्ट आहे आणि या कोर्टामध्ये जनता जज असं मी नेहमीच म्हणत असतो. आज नसरापूरमध्ये घडलेली घटना आज मी तुमच्यासमोर थोडक्यामध्ये मांडायचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यात पीडित परिवाराला खरंच न्याय मिळेल का किंवा त्या चिमुकल्या बाळाला खरंच न्याय मिळेल का या संदर्भात मी आज चर्चा करणार आहे. तर माणुसकी हीच जात आणि माणुसकी हाच धर्म असा आचार आणि प्रचार हा संतांनी नेहमीच करत आलेले आहेत आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. तर या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायला आज जाधव साहेब माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत. आता ही सगळी परिस्थिती पाहता तुमचं काय मत आहे की काय बोलावं या सगळ्या प्रकरणावर? घटना तर दुर्दैवी आहे जे काही घडलं ते, पण समाज म्हणून सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा आपल्याला आता म्हणजे किळस वाटणारे तर आहे, लाज वाटणारे सुद्धा आहे. पण न्याय होईल असं वाटतंय. न्याय आता सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करेल असं सुद्धा वाटतंय. पण ह्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. म्हणजे आज हे झालं, मागच्या काही दिवसांपूर्वी खरात होते, त्याच्या अगोदर अजून कोणीतरी होतं. बाईचं वय चेंज होतं आहे बघा फक्त, पण घटना तशाच पद्धतीने घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि समाज म्हणून कुठेतरी ह्या गोष्टींवरती आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. अभ्यासक्रमांमध्ये त्या गोष्टी आता टाकण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे फिमेल नावाची गोष्ट किंवा आपण स्त्रीलिंग कशासाठी वापरतो वस्तूंपासून ते सगळ्या ह्याच्यात, पण म्हणजे शालेय अभ्यासक्रमात पण सांगायचे बघा की अभय अभ्यास कर आणि कमला झाडून घे. हे इथपासून जे आहे ना ते तिथपासून जे शिकवलेलं तिथून कुठेतरी ह्या गोष्टी सुरुवात होणं गरजेचं आहे. घरातल्यांची जबाबदारी फार वाढलेली आहे आता मुलांप्रतीची. आणि ह्या एकूण विषयामध्ये सरकार काय करतं आहे, समाज म्हणून आपण काय करतो आहे याची चर्चा खूप पुढची वाटते मला. म्हणजे ही 1 किलोमीटर लांबची चर्चा आहे. इथं जवळची चर्चा मला पालकांसाठी जास्त महत्त्वाची वाटते. म्हणजे ही सगळी ज्यावेळेस आपण बातमी वाचतोय, ऐकतोय जे काही, तर त्याच्यामध्ये देण्यात आलेलं चॉकलेटचं आमिष जे आहे ना ते मला खूप त्रासदायक होतं. मी सकाळी माझ्या आज मिसेसबरोबर बोलत होतो. मलाही मुलगी आहे, 3-3.5 वर्षाचीच आहे. पण त्यांना आपण जे आमिष देतोय ना, बाळ तू शांत बस, चॉकलेट देईन तुला, बाळ रडू नको, चॉकलेट देईन तुला, हे आमिष जे आहे ना ते लेकरांना कुठं कळते हो. आमिष कोण देतंय हे नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचं, चॉकलेट मिळतंय हे महत्त्वाचं. जर का त्या लेकराला चॉकलेट काय हे माहिती नसतं, चॉकलेट मिळाल्यावर काय होतंय हे माहिती नसतं, चॉकलेट कशासाठी मिळतंय हे माहीत नसतं, तर कदाचित हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. त्याच्यामुळं पालक म्हणून, आईबाप म्हणून, आजी आजोबा म्हणून, काका काकू म्हणून, मामा मामी म्हणून सगळ्यांची जबाबदारी फार वाढलेली आहे. हे मोबाईलचं आमिष द्यावं का, ह्या चॉकलेटचं आमिष आपण द्यावं का? आपण देताना चांगल्या भावनेने देतोय. समाजात सगळे चांगल्या भावनेची माणसं नाहीत ना, जसं आता ह्या केसमध्ये घडलेलं आहे. आणि त्याच्यावरती शिक्षा एकच आहे हो. म्हणजे जे बोलले सगळे राजकारणी जे बोलत आहेत, जनता जे काय बोलते, हीच शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय नाही. समाज व्यवस्थेमध्ये आज कसं आहे की महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या हिशोबाने महिलांच्या फेवरमध्ये काही कायदे हे नक्कीच झाले पाहिजे, याच्यात कुठं जुमत नाही. पण अनेक महिला या त्या कायद्यांचा दुरुपयोग करतानाही दिसतात. जसं की टिळक रोडवरची माझ्यासोबतची घटना की काही कारण नसताना विनयभंगासारखी केस पडली. तर कायदे सक्षम होतात तर त्या कायद्यांचा गैरवापर पण केला जातो, अशी परिस्थिती समाजामध्ये बघायला मिळते. पण नसरापूरमधली जी घटना आहे ना ती तर म्हणजे बाळ होते, म्हणजे त्याला काय म्हणजे त्या चिमुरड्या जीवाला काय कळतंय काय, बरोबर आहे. ही परिस्थिती ही खूपच घृणास्पद आहे. आणि खरं तर काय माहिती आहे का की समाजामधल्या सर्वच जाती धर्माच्या अनेक लोकांनी मला फोन केले आणि सर्व जातींनी या सगळ्या घटनेचा म्हणजे निषेध केलेला आहे. म्हणजे मला हे सांगायची इच्छा आहे की कुठंही जातीयपाताचा याच्यात वाद करायचा किंवा या जातीयपात याच्यात करायची गरज नाही आहे. सर्वच जातींनी, सर्वच धर्माच्या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. त्यामुळं कुणीही जातीयपात या विषयामध्ये खरं तर करू नये की बाबा या समाजावर अन्याय झाला किंवा काय. केलेली घटना ही दुर्दैवीच आहे आणि त्या नराधमाला ही शिक्षा ही फक्त आणि फक्त फाशी होऊ शकते, याच्यात कुठंच दुमत नाही. पण आज हे सगळं सुरू असताना म्हणजे परवाच्या दिवशी नवले पुलाच्या इथं ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला. पण त्या दिवशी मुंबईमध्ये जो प्रकार घडला त्यावेळेस त्याच आंदोलकांना सपोर्ट मिळत होता. म्हणजे सामान्य जनतेची व्यथा मांडायचं आंदोलन करायची परवानगी नाही आहे, पण राजकारण्यांनी परवानगी घेऊन आंदोलन केलं आणि ट्रॅफिक जाम केलं तर ते चालू शकतं. असं कायद्यात काही तरतूद आहे का? नाही, कायद्यात अशी तरतूद बिलकुल नाही आहे. पण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ह्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत गेल्या काही काळापासून वगैरे. मुळामध्ये जनता पण आमिषाला भुललेलीच आहे ना. लहान बाळाला दिलेलं चॉकलेट आणि ह्यांना दिलेले पैसे थोडेफार.
सेम आहेत एकाच ह्याच्यामध्ये. निवडणुकीसाठी. हां, निवडणुकीमध्ये म्हणा, कुठल्या तरी योजनेच्या नावाने म्हणा, आणि एकदा आपण जर का ते घेतलं तर आपण अधिकार गमावून बसतो प्रश्न विचारण्याचा. बरोबर. घेतले आपण, तुम्ही रुपया घ्या, नाहीतर 1 लाख घ्या, नाहीतर 1 कोटी घ्या, तुम्ही अधिकार गमावलेला तुम्ही आहे, त्यांचे मिंदे झालेले आहात. मग त्याच्यामुळे हे होणारच आहे. आज नाही तर उद्या होणार आहे. आज जो जात्यात आहे तो उद्या, म्हणजे जो सुपात आहे तो जात्यात कधी ना कधी येणार आहे. माझ्याबरोबर काय झालं नाही असं म्हणणं बरोबर. तो आज नाही तर उद्या सापडणारच आहे. बरोबर. ते राहत इंदोरी म्हणालेत ना कुठंतरी की लगेगी आग तो आएंगे सभी घर जद में, यहाँ पे हमारे अकेले का मकान थोडी आहे. सगळ्यांची घरं जळणार आहेत. त्याचं जळतंय म्हणून आपण शांत बसणं आणि तुम्हाला ते जळताना दिसत नाही का असं म्हणणं, हे सगळेच दोषी आहेत सर ह्याच्यामध्ये. खरी गोष्ट आहे. कालच मी माझ्यासोबत एक फॅमिली होती, त्या फॅमिलीशी मी चर्चा करत होतो. त्या चर्चा करत असताना त्या फॅमिलीने मला असं सांगितलं की संतोष, हा प्रकरण आपल्याला काय करायचं आहे, आपलं काय जाऊ दे, काय या गोष्टीकडे तू दुर्लक्ष कर, तू या गोष्टीमध्ये पडू नको, असं एका फॅमिलीचं म्हणणं मला आलं. पण मी स्पष्ट सांगू इच्छितो की आज ती आग तिथपर्यंत पोचली आहे, आपल्या घरापर्यंत पोचणार नाही याची शाश्वती कोण देते? बरोबर आहे. त्यामुळं काही गोष्टींच्या प्रिकॉशन या समाजाने एकत्रितपणे आपल्याला सांभाळाव्या लागतील. बरोबर आहे का चूक आहे याच्यात? त्याचा फक्त प्रश्न आहे, म्हणजे ज्याच्याबरोबर घडली घटना तो त्याचा बघून घेईल असं म्हणून जनतेला चालणार नाही. बरोबर आहे. या सगळ्या घटनेसाठी जनतेने एकत्रितपणेच लढावं लागणार आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की झालेल्या घटनेवर आज राजकारणी भाकरी भाजतायत असं तुम्हाला वाटतं का? ते तर प्रत्येक घटनेवरती भाजणारच सर. राजकारण हा संधीचाच खेळ आहे ना. बरोबर. संधी मला कुठे मिळते, ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आपण बघतो. बरोबर. आपण कॉमन मॅन म्हणून बघतो ना. राजकारणामध्ये तसं नाही. राजकारणासाठी संधी आहे, ती कशीही आली तरी संधी आहे. बरोबर. त्याच्यामुळं ते घेणारच आहे. पोळे भाजून घेणार आहे, भाकर पण भाजून घेणार आहे, तळून पण घेणार आहेत, सगळं होणार आहे. बरोबर. ह्याच्यासोबत तुम्हाला अजून एक मुद्दा असा मांडायचा होता सर. तुम्हालाही खूप सारे फोन येतात, आम्हाला थोडेफार फोन येतात, आमचा मुद्दा मांडा, आमचा मुद्दा मांडा. पण मला ह्या निमित्ताने इथं हे सांगायचं आहे, तुम्ही दुसऱ्यासाठी उभे नाही राहिले ना कधीच. खरं. तुम्ही कधीच मोर्चा नेला नाही, तुम्ही कधीच आंदोलन केलं नाही, तुम्ही कुणासाठी उभे राहिले नाही. मग अशा वेळेस तुमच्यासोबत बाकीच्यांनी उभं राहावं ही अपेक्षा करणं ठेवणंही चुकीचं आहे. कसं करणार तुम्ही मी पण? खरं आहे. मग पुणे हे एवढं मोठं आहे, आपण पण ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यामध्ये पोहोचू शकू नाही, आपण प्रयत्न निश्चितपणे करू. पण दादा तू कर ना, तुला ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही या ना, त्यावेळेस तिथं बसा ना, तिथं बोला ना. तुमच्यावरती अन्याय होण्याची वाट बघितल्यानंतर मग अवघड आहे. नाही, परवाच्या दिवशी नवले पुलाच्या इथं ज्यावेळेस हे सगळं नसरापूरच्या लोकांनी आंदोलन केलं त्यावेळेस कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सामान्य नागरिक रस्त्यावर उतरलेला होता. आणि त्याच्यात कुणीही जात बघितली नाही की कोणावर अन्याय झालाय किंवा कुणी अन्याय केला याचा कोणीच भनक ठेवली नाही. एक सामान्य नागरिक म्हणून या देशातला प्रत्येक नागरिक त्या दिवशी, सर्व जाती धर्माचा नागरिक त्या दिवशी नवले पुलाच्या इथं रस्त्यावर उतरलेला होता. या गोष्टीचं खरं तर जनतेचं कौतुकच केलं पाहिजे. सर्व जाती धर्मांनी, म्हणजे मला तुम्हाला म्हणजे हे सांगायला दुःख नाही वाटणार, कारण की सगळ्याच म्हणजे जैन समाज असो किंवा दलित समाज असो, सगळ्या समाजाच्या लोकांनी मला या 2-4 दिवसात फोन करून मला सांगितलं की पीडित परिवाराबद्दल तुम्ही चर्चा करा आणि त्यांचा काही व्हिडिओ काढा. तर सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की पीडित परिवाराला एक्सपोज करणं हे खरं तर चुकीचं आहे. त्यामुळं मी त्या परिवाराचा तर काही व्हिडिओ वगैरे बनवत नाही, पण त्या पीडित परिवाराबरोबर माझी भरपूर चर्चा झाली. आणि ज्यावेळेस त्या बाळावर अंत्यसंस्कार झाले त्यावेळेस मी वैकुंठ स्मशानभूमीत मी तिथं हजरही होतो. ज्यावेळेस त्या बाळाची अशी म्हणजे ती बॉडी बघितली, मला खरंच म्हणजे असा संताप उठला होता की बाबा खरंच आपण त्या गुन्हेगाराला अक्षरशः रस्त्यावर उतरावं आणि मारावं अशी इच्छा होती. पण कायदा सुव्यवस्था आहे, कायदा सुव्यवस्था त्याला चोख नक्कीच निर्णय देईल हा मला विश्वास आहे. पण या गोष्टीचं खरं तर राजकारण व्हायला नको असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण काय आहे की काय बोलायला म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. ज्यावेळेस ते स्मशानभूमीत मी ती बॉडी बघितली ना, खरंच मला ते असह्य झालेलं होतं. पण आता काल त्या सगळ्या परिवाराला कुठेही मुख्यमंत्री अजूनपर्यंत येऊन भेटले नाहीत. जर हेच मुख्यमंत्री विरोधी पक्षात असते आणि विरोधी पक्षातला मुख्यमंत्री लग्नाला गेलेला असता तर सध्याचे मुख्यमंत्री यांनी कसा म्हणजे त्या विषयाकडे बघितलं असतं? तुमचं काय मत आहे? नाही, ते जे सगळ्यांचं मत आहे तेच आपलंही मत आहे. म्हणजे सगळ्यांना लक्षात येतं हे कशा पद्धतीने चालू आहे. कदाचित असेल की बाबा जाण्याची इच्छा असेल पण शक्य झाले नसेल, किंवा जाण्याची इच्छाच नाहीये असंही असेल. दोन्ही गोष्टी या ठिकाणी असू शकतात. सगळा हा जर तरचा खेळ आहे. सत्ता मिळाल्यानंतर सत्तेचा माज येतो असं वाटतं राजकारण्यांना या सगळ्या परिस्थितीकडे पाहता?
कारण की हे बघा, तुम्ही आणि मी कुठल्याही पक्षाच्या आपण ठाम नाहीये, भूमिका नाहीये. ठेवत नाहीये. जो पण- सत्ताधारी पक्ष आहे आपण त्याच्या विरोधात नेहमीच बोलत असतो. फरक तर पडलेला 100% दिसतो सर. आधी बोलणारे जे होते, आपल्यासाठी लढणारे होते, ते अचानकच आपल्या विरोधात उभे राहिलेले दिसतात ना. हा आजवरचा अनुभव आपला तसाच आहे. बरोबर. आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी लढत होते. आपण हाक नाही दिली तरी स्वतःहून ओ देत येत होते, पण खरी नंतर गोष्ट ते नाही, हाक न देता पण येतच होते ना. बरोबर आहे. पण आता नाही होत तसं. बरोबर. काल मुख्यमंत्री एका लग्नाला अटेंड झाले, पण आज त्या पीडित परिवाराला भेटायला सुद्धा आले नाहीत. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही. कळलं का? पण असो, आज मी पुण्यामध्ये अनेक वेळा मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत असतो. तर ते मध्यंतरी मी आत्ता मागच्या आठवड्यात एक विषय पण मांडला होता की एक जण माझ्या बाबतीत असं म्हणला की ते येडं सारखं एकाच पक्षावर बोलत असतं. तर भारतीय जनता पार्टीने सर्वच विरोधी पक्षांना तोडून फोडून सगळ्या पक्षांचं विलिनीकरण हे भारतीय जनता पार्टीमध्ये करून घेतलेलं असेल तर जनता नावाचं वादळ हे डायरेक्ट तुम्हाला भिडणारच ना. बरोबर आहे की नाही? खरं, हा? 100% तुम्ही बरोबर आहे. सगळेच पक्ष संपून टाकले नाही, विरोधी पक्षच ठेवलेला नाही. तर जनता नावाचं वादळ हे सर्वसामान्य नागरिक हे सत्ताधारी पक्षाला भिडणार नाही तर मग ते कोणाला भिडणार? हा, आज मुंबईमधली जी महिला होती ती डायरेक्ट आंदोलनामध्ये घुसली आणि तिने जाऊन तिथं स्पष्टपणे प्रश्न विचारला, कारण की तुम्ही विरोधी पक्षच ठेवले नाहीत. सर्वसामान्य माणसांनी आपली व्यथा मांडावी तरी कोणाकडं? कळलं का? सर्व पक्षांची तोडफोड करायची आणि सगळ्या पक्षांचं विलिनीकरण फक्त एकाच पक्षात करायचं. तर ज्या पक्षामध्ये त्या सगळ्या पक्षांचं विलिनीकरण झालेलं असेल तर सर्वसामान्य नागरिक हा त्याचं वादळ हे 100% सत्ताधारी पक्षावर उधळणार की नाही उधळणार? हां, याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये बोलणाऱ्या सभ्य, सुशिक्षित आणि सुसभ्य लोकांनी द्यावं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण ही जी घटना आहे या घटनेवर माझी म्हणजे सरकारला, म्हणजे आता सध्या सत्तेमध्ये देवेंद्रजी फडणवीस आहे, त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला काय कुठल्या लग्न सराई अटेंड करायच्या त्या करा, पण मोजून 3 महिन्याच्या आत याचा निकाल लागलेला पाहिजे. आणि नुसता निकाल लावून चालणार नाहीये, या निकालाची अंमलबजावणी पण 3 महिन्याच्या आत झालेली पाहिजे. म्हणजे नुसती शिक्षा नकोय मला, फास्ट ट्रॅक व्हायला पाहिजे. नाही, फास्ट ट्रॅकनी शिक्षा होऊ देत, पण त्या शिक्षेचं अंमलबजावणी अंमलबजावणी पण व्हायला fast परत 6 महिन्यानंतर त्याची फाशी वगैरे काही नाहीये. अंमलबजावणी आज करा, निर्णय आज द्या आणि दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या माणसाचा ट्रॅक रेकॉर्ड बघता उशीर करणं पण चुकीचं आहे. बरं, म्हणजे त्याची अगोदर धिंड काढून झालेली आहे गावकऱ्यांनी, गावाच्या हो का? गावाच्या बाहेर त्याला काढून झालेलं आहे. बरं, त्यांनी खूप साऱ्या अशा गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही काल व्हिडिओ केलेला होता. म्हणजे तो बरोबर. जनावरांना पण सोडत नव्हता, म्हणल्यावर तो माणूस नाहीच आहे, तो जनावरच आहे. हा, अशी प्रवृत्ती काय? हा. जर जो आरोपी आहे त्या आरोपीनी त्याच्यावर असंख्य असे पहिले पण काही गुन्हे आहेत असं आमच्या कानावर आलेलं आहे. खरं खोटं आम्ही त्याची कोणी दोघंही जण गॅरंटी देत नाही, पण असे गुन्हे जर ऑलरेडी त्यांनी केलेले असतील तर आता या लहान बाळाचा जीवाकडे पाहता प्रशासन किंवा न्यायव्यवस्था याच्यावर निर्णय देण्यासाठी का वेळ लावते असा प्रश्न पडतो. माझी व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की याचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पण लवकरात लवकर व्हावी. येस, ठीक आहे. करेक्ट. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.